हरिओम. रामरक्षा, रामाचा ध्यान मंत्र. आणि पुढचा शब्द आमच्या समोर येतो, पीतम वासो वसानम. ज्याने पिवळ्या रंगाची वस्त्र धारण केलेली आहेत अशा रामाचं मी ध्यान करतो. पितांबर, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. हा जो कैवारी आहे ना, हा पिवळा पितांबर नेसलेला असतो. बाकीच्या रंगामधलं कुठलं वस्त्र का नाही सांगितलं आहे रामाच्या अंगावरती? कारण हा जो पिवळा रंग आहे, हा जो पीत रंग आहे, ह्या रंगाची काही वैशिष्ट्य आहेत. आणि ती वैशिष्ट्य आणि हा राम, ह्या रामाची वैशिष्ट्य, या महाविष्णूची वैशिष्ट्य, या सद्गुरु तत्वाची वैशिष्ट्य, हे कुठेतरी एकरूप आहेत. आपण कसं म्हणतो की माझा मुलगा बाबा अमेरिकेला आहे, पण त्याचा फोटो खिशामध्ये ठेवलेला असतो. आईला आठवण आली की पर्समधून काढून बघते माझा बाळ कसं आहे, काय आहे, मग काय तमुक आहे, बरोबर की नाही? मुलगी सासरी जाते पण माहेरी असतेच, मनाने थोडीतरी अडकलेली असतेच. परंतु तसंच ह्या दोन गोष्टी म्हटलं तर वेगळ्या. कुमारी XYZ पुढे सौभाग्यवती XAB झाली तर ती तीच आहे. तसं हा जो परमात्मा आहे, ह्या परमात्म्याचे गुणधर्म आणि ह्या पिवळ्या रंगाचे, पीत रंगाचे गुणधर्म, ह्यांची कुठेतरी अशीच नाळ जोडलेली आहे की जे एकमेकांपासून अभिन्न आहे. आणि सुद्धा त्याची वर्णकांती पिवळी नाही आहे, लक्षात ठेवा. तो श्यामलच आहे, पण त्याचं जे वस्त्र तो जो धारण करतो ते पिवळ्या रंगाचं आहे. आम्हाला जनाबाईचा एक अभंग इथे आठवला पाहिजे. नाचता नाचता हरीचा पितांबर सुटला, सावर सावर देवा ऐसे कबीर बोलला. आम्हाला आश्चर्य वाटतं की बाबा पितांबर नाचला खरं हा पांडुरंग, पण याचा पितांबर सुटला, आम्हाला अर्थ लागत नाही. आम्हाला मनाला प्रश्न पडतो, हे कसं काय बाबा, नाचताना एक पितांबर सुटला असेल, आमचं पण आम्ही धोतर नेसलं तर सुटतं, पण हा तर साक्षात पांडुरंग, त्याचा बा पितांबर सुटतो. जनाबाई सांगते आम्हाला, आणि सावर सावर देवा ऐसे कबीर बोलला. म्हणजेच ह्याचं काहीतरी, या पिवळ्या वस्त्राचं खूप काहीतरी मोठं नाटक असलं पाहिजे. कारण तिकडे सुद्धा ती दुसरं कुठलं वस्त्र म्हणत नाही, पितांबरच म्हणते, पिवळं वस्त्रच म्हणते. पहिल्यांदा आपल्या जनाबाईच्या ह्या ओळीचा अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा हे असं नामाचा गजर सुरू होतो, नामदेवाचा घोष सुरू होतो, नामदेव नाचायला लागतात, नामदेव जेव्हा नाचायला लागतात तेव्हा हा जो परमात्मा सगुण रूपात आलेला असतो ना, त्याचं सगुणता म्हणजे त्याचं वस्त्र हे गळून पडतं आणि त्याच्या मूळ रूपाचं दर्शन होतं. वस्त्र म्हणजे बुरखा, मूळ अंग झाकायची गोष्ट म्हणजे वस्त्र, मूळ प्रकृती झाकायची गोष्ट म्हणजे वस्त्र. म्हणजे जे पितांबर आहे, हे पितांबर म्हणजे इथे काय आहे कल्पना आहे जनाबाईची. ह्या कुठल्या लौकिक अर्थाने पितांबर सुटला आणि कबीर धावत ओरडा चांबारी देवा असं नाही त्याचा अर्थ. तर भक्तांची भक्ती जेव्हा जल्लोष करते, तनाने मनाने बुद्धीने पंचप्राणांनी भक्त जेव्हा भगवंताच्या नामस्मरणामध्ये गुणसंकीर्तनामध्ये एकरूप होऊन जातो, त्या क्षणाला जेव्हा भक्त बेभान होतो ना, त्या भगवंताचं पण भान सुटतं. आणि भगवंत हा सदैव भानावर असतोच, पण सदैव भानावर असणारा हा परमात्मा सुद्धा त्याला बेभान करण्याची शक्ती कोणामध्ये आहे? तर ह्या भक्तांच्या उत्कट भक्तीमध्ये, नामस्मरणामध्ये, भजनामध्ये, नाचण्यामध्ये. आणि मग त्या क्षणाला त्याचं जे भान जे आहे, सगुणतेचं त्याने ठेवलेलं भान सुटतं की मी ह्या रूपामध्ये आलेलो आहे. आणि मग त्या भक्तांच्या भक्तीनुसार त्याचं जे मूळ रूप आहे ते मूळ रूप सगळ्यांच्या समोर उघडं होतं. आणि हे सांगू कोण शकतो? तर ज्याने सदैव निर्गुण निराकार अशा रामाची उपासना केली, केवळ रामनामाची उपासना केली,
रामनामच ज्याने हृदय धरलं असा कबीर. कबीर हा सगुण भक्तीचे पाठराखीकरण करणारा भक्त संत नाही आहे, हा निर्गुण भक्ती सांगणारा भक्त आहे. आणि तरी तो रामनामाचं महत्त्व मात्र सांगतोच. आणि म्हणूनच तोच फक्त सांगू शकतो, देवा सांभाळ, तुझं मूळ रूप प्रगट करू नकोस. म्हणून हा कबीर का आडवा आला आम्हाला? भक्तांना रूप दाखवतोय तर नाही, कबीर आडवा नाही आला. कबीर सांगतोय देवा सावर. गीतेमध्ये सुद्धा आम्ही बघतो की श्रीकृष्णाचं मूळ रूप जेव्हा अर्जुन बघतो, अर्जुनाला ते सहन होत नाही. मग त्यासाठी कृष्ण त्याला दिव्यदृष्टी देतो, पण तरी त्याला सहन होत नाही. बघितल्यानंतर सुद्धा तू पूर्णपणे दिपून गेलेला आहे, हतबल झालेला आहे. कबीर त्याच ओढीने सांगतो की देवा तुझं हे मूळ स्वरूप, तुझे विश्वचैतन्य स्वरूप, तुझे विश्वस्वरूप ह्या भक्तांना ते बघू शकणार नाहीत, त्यांना ते पेलवणार नाही. म्हणून आवर देवा सावर. हा सगुणतेचं वस्त्र जे तू पांघरून आलायस ते तसंच ठेव. किती सुंदर गोष्ट आहे बघा, की हा मूळ परमात्मा सगुण साकारून आलेला असतो आणि तरी त्याचं मूळ रूप, त्याच्या आरीचं रूप बघण्याची भक्तांची इच्छा असतेच. परंतु संपूर्ण अष्टभावांनी माझं शरीर, माझं मन, माझी बुद्धी, माझे पंचप्राण, माझा आत्मा सगळं काही फक्त त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये, गजरामध्ये जेव्हा तल्लीन होतं ना, त्याच क्षणाला मला परमात्म्याचं एक एक स्वरूप दिसायला लागतं. तर तुम्ही जेव्हा बेभान व्हाल, जे रूप तुमच्या समोर आहे त्या रूपामध्ये पूर्णपणे तल्लीन होऊन जाल, तेव्हा तो स्वतः आपोआप बेभान होईल. आणि त्याला तुम्ही बेभान करत नाही, तो पण त्याची दुसरी स्वरूप तुम्ही बघू शकत नाही. हे आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे की मी पहिल्यांदा भक्त म्हणून जेव्हा बेभान होईल तेव्हाच माझा परमात्मा बेभान होईल. त्याच्या आणि माझ्यामध्ये धरलेलं जे पीतवस्त्र आहे ते बाजूला होईल आणि मग मला त्याचं एक एक मूळ रूप दिसायला लागेल. आणि असं करता करता खरेच मला ते विश्वचैतन्य महाविश्वरूप सुद्धा तो नक्कीच दाखवेल. मी जोपर्यंत पूर्णपणे बेभान होत नाही, माझं भान विसरून नाही, तल्लीन होत नाही, तोपर्यंत मला बाकीचे कुठलेही अज्ञानाचे पडदे दूर होणं शक्य नसते, मला कळलं पाहिजे. असं हे पीतवस्त्र म्हणजे काय? तर हा जो सगुण साकार महाविष्णू येतो तो नेहमी पीतवस्त्र पीतांबर धारण करतो. म्हणजेच तो जे काही सगुण रूप घेऊन येतो ते सगुण रूप आणि त्या रूपाच्या मागे दडलेलं त्याचं मूळ स्वरूप, ह्या दोघांना आच्छादन करणारा हा पिवळा रंग आहे. हा पिवळा रंग जो आहे तो सगुण आणि निराकाराच्या मधली काहीतरी गोष्ट आहे. सगुण साकार आणि निर्गुण निराकार. जे मला दिसतं, स्पर्श करता येतं असं सगुण साकार, जे मला दिसत नाही, मला कळू शकत नाही असं निर्गुण निराकार. आणि असं जे आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी हे पितांबर आहे, हा पडदा आहे. ह्या तुम्ही पितांबर म्हणजे धोतर किंवा शर्ट काही या अर्थाने म्हणू नका, वस्त्र, आच्छादन, पडदा ह्या अर्थानेच मला ते घ्यायचं, बाकी कुठल्याही अर्थाने मला घ्यायचं नाही. लक्षात ठेवा. म्हणजेच काय की सगुण साकारता आणि निर्गुण निराकार ही दोन्ही त्याचीच स्वरूप आहेत. परंतु आम्हाला निर्गुण निराकार स्वरूप समजू शकत नाही. बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की सगुण साकारापेक्षा निर्गुण निराकार हा श्रेष्ठ आहे. परंतु ही चुकीची गोष्ट आहे. जेवढा सगुण साकार श्रेष्ठ तेवढाच निर्गुण निराकार श्रेष्ठ, जेवढा निर्गुण निराकार श्रेष्ठ तेवढाच सगुण साकार श्रेष्ठ. आणि तो परमेश्वरच आहे. त्याने कुठलंही स्वरूप धारण केलं, निर्गुण निराकार किंवा सगुण साकार काय, त्याच्यामध्ये लवमात्रही कमतरता येऊ शकत नाही, हे आम्हाला समजलं पाहिजे. पण ह्या दोघांच्या मधला एक असा भाग आहे, दोन देशांच्या सीमावर जसा एक नो मॅन्स लँड असते, तशी सगुण साकार आणि निर्गुण निराकाराच्या मध्ये एक प्रांत आहे. आणि तो प्रांत म्हणजे सगुण परंतु निराकार. सगुण साकार निर्गुण निराकार यांच्यामध्ये एक प्रांत आहे आणि तो प्रांत म्हणजे सगुण परंतु निराकार. आकार नाही आहे पण गुण आहे. साधं उदाहरण द्यायचं आहे, वायू आहे. वायू साकार आहे का? नाही. मला त्याचा आकार दिसतो का? नाही. पण सगुण आहे कारण त्याचा मला स्पर्श होतो, त्याचा आवाज मला ऐकू येतो. वायू ही गोष्ट कशी आहे तर सगुण आहे परंतु निराकार आहे. अग्नी कसा आहे? अग्नी सगुण साकार आहे, त्याचे गुण पण मला कळतात, त्याचा चटका बसतो आणि तो मला दिसतो पण. तर आकाश कसं आहे तर ती पोकळी आहे, निर्गुण निराकार आहे. म्हणजे एक जस्ट समजण्यापुरतं. आकाश ह्या क्षणाचं मला दिसणं निर्गुण निराकार नाही, पण आम्हाला आमच्या मानवी कृतीनुसार समजण्याप्रमाणे. तसं आकाश आणि अग्निस्वरूप ह्यांच्या मधला जो प्रांत आहे तो या वायूचा प्रांत आहे.
म्हणजे तुम्हाला अनुभवता येतो परंतु दिसत नाही, म्हणजे सगुण आहे परंतु त्याला आकार नाही, निराकार आहे. असं सगुण साकारता निर्गुण निराकारतेच्या मधला जो एक प्रांत आहे तो आहे सगुण निराकार प्रांत. आणि ते सगुण निराकारतेचा जो प्रांत आहे ना, तो सगुण निराकार प्रांत म्हणजेच पीतवस्त्र, म्हणजेच पिवळा रंग. मी भगवंताच्या मूर्तीची पूजा करतो, सगुण साकार मूर्तीची पूजा करतो. म्हणजे मी काय करतो? मी त्याला फुलं वाहतो, पाणी ओततो डोक्यावरती, म्हणतो कोणती म्हटलं मला म्हणता आलं तर मी श्लोक म्हणतो, तांदूळ फेकतो, आणखीन काय काय फेकतो मला माहीत नाही. ही म्हणजे पूजा नाही. मग मी मनापासून भक्ती करतो ती पूजा का? हो, ती पण पूजा. यज्ञ करतो ती पण पूजा आहे. हार घाला, सजवा, मंत्र येत नसेल तर काही हरकत नुसतं विठ्ठला विठ्ठला देवा देवा म्हणा, तरी देखील ती पूजा आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ही मूर्ती आहे, हा भाव जोपर्यंत माझ्या मनात आहे, ही मूर्ती आहे हा भाव जोपर्यंत माझ्या मनामध्ये, तोपर्यंत ती पूजा त्या परमात्म्याला पोहोचत नाही. हा माझा परमात्माच आहे हा भाव जेव्हा माझ्या मनात उदय व्हायला पावतो, उदय पावायला लागतो, तेव्हाच माझी पूजा त्या भगवंताला जाऊन पोचते. मी भगवंताच्या पादुकांची पूजा करतोय हा माझा भाव नसला पाहिजे. मी ह्या पादुका ज्याने घातलेल्या आहेत त्याची पूजा करतोय ही भावना माझ्या मनामध्ये असली पाहिजे. आणि हा जो भाव आहे तो भाव म्हणजे सगुण निराकार भाव. मूर्तीबद्दलचा, सगुण साकार मूर्तीबद्दलचा माझा भाव की हाच तो निर्गुण निराकार आणि असणारा परमात्मा, हा भाव म्हणजे सगुण निराकारता. आणि ही सगुण निराकारता म्हणजेच पीतवस्त्र. आणि हा जो परमात्मा आहे तो हे पीतवस्त्र नेसून उभा असतो. पीतम वासो वसान, की तुम्हाला निर्गुण निराकार करू शकणार नाही. सगुण साकार तुमच्या समोर आहे, पण त्याच्या मधली स्टेज जी आहे सगुण निराकारतीची, ती आधी तुम्ही स्वीकारा. आम्हाला रामाचं ध्यान करताना त्या पीतवस्त्राचं ध्यान करायचं म्हणजे काय? तर ही जी माझ्या समोर मूर्ती आहे, चित्र आहे, जे काय स्वरूप आहे रामाचं, जे कुठलं स्वरूप आहे ते स्वरूप म्हणजे ते चित्र किंवा कुठला आकार किंवा मूर्ती किंवा आकृती नसून तो रामच आहे. हा भाव मला धारण करायला हवा. आणि हा भाव जोपर्यंत मी धारण करत नाही तोपर्यंत माझी पूजा त्या परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तोच तो पितांबर आहे. आणि जेव्हा मी असा या भावामध्ये जातो आणि मग बेभान होतो, तेव्हा अर्थातच मग त्या परमेश्वराचं एक एक सगुण स्वरूप माझ्यासमोर आपोआप प्रगटायला लागतं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मला त्याच्या निर्गुण निराकार स्वरूपाची पण प्रचिती येते. निर्गुण निराकार असेल मग त्याची प्रसिद्धी कशी, असा प्रश्न विद्वान मंडळी विचारू शकतात. प्रश्नच नाही. परंतु त्याचंच उदाहरण वेदांनी आम्हाला दिलं आहे की नेती नेती, हे असं नाही, हे असं नाही, हे सुद्धा अनुभवावं लागतं. बघा, साध्या आमच्या शेजारी एक मनुष्य राहायला येतो, खूप श्रीमंत असतो. आम्हाला वाटतं हा खूप अहंकारी असणार, हा खूप गर्विष्ठ असणार. मग काही दिवसांना वाटतं नाही, हा मनुष्य खूप चांगला आहे स्वभावाने, हा वाईट नाही आहे. आमच्या बाजूला कोणतरी एक खूप मॉडर्न कपडे घालणारी मुलगी राहायला येते. आम्हाला वाटतं ही नाही, ही खूप पुढारलेली दिसतं, खूप ही वेगळ्या पद्धतीची वाटते. मग करतं नाही, अरे ही तर देवळात जाते, देवाला नमस्कार करते, खूप घरगुती पद्धतीची मुलगी आहे. मग ही अशी नाही आहे, हा असं नाही आहे, असं नाही आहे, हे आम्हाला कळत जात ना. मग कसा आहे कसं आहे या कळण्याबरोबर कसा नाही आहे कसं नाही आहे हे कळणं पण आम्हाला खूप आवश्यक असतं. आणि हे जे आम्हाला कळतं की असं नाही आहे, असं नाही आहे, तेव्हा आम्हाला जेव्हा परमेश्वराबद्दल कळायला लागतं ना, त्यास कसं आहे ते आपोआप प्रगटत जातं. ही व्यक्ती वाईट नाही आहे कळतं, त्याचा अर्थ ही व्यक्ती चांगली आहे हे आपोआप आम्हाला प्रसिद्ध होतंच. ह्याचप्रमाणे जेव्हा आमचा हा भाव सगुण निराकार भाव आमच्या मनामध्ये उत्पन्न होतो आणि तो फिट होतो आमच्या मनामध्ये, आमच्या प्राणांमध्ये फिक्स होऊन जातो की ही मूर्ती नाही, हा परमात्माच आहे, हा माझा देवच आहे, हा सगळं काही करू शकतो, हा माझी प्रत्येक गोष्ट ऐकतोच आहे, बघतोच आहे, याला सगळं कळतच आहे. हा भाव जेवढा माझा खंबीर होत होत 108% होतो, त्या क्षणाला पितांबर सुटतो. म्हणजे ध्यान पितांबर करायचं कशासाठी? तर तो पितांबर माझ्या मधला भगवंतामधला दूर व्हावा म्हणून. तो अंतरपाठ आहे. पण हा लग्न लावायचा अंतरपाठ नाही आहे. अंतरपाठ शब्दाचा अर्थ आम्हाला कळला पाहिजे की लग्न लागेपर्यंत पती पत्नींमध्ये एक अंतर असायला हवं. म्हणून ते अंतर तिकडे वस्त्र धरलं जातं, ज्याला आम्ही अंतरपाठ म्हणतो. आणि ज्या क्षणी सुबलमंगल सावधान म्हणतात शेवटचं, ताराबलम चंद्रबलम तर देव सगळी तारांबळ उडते आणि मग आम्ही हार घालतो एकमेकांच्या गळ्यामध्ये, तेव्हाच ते अंतर दूर होतं. म्हणजेच ही धर्माची मान्यता आहे त्या पुरुषार्थाला काम नावाच्या, त्याच्या अगोदर नाही. म्हणजे इथे आम्हाला कळतं की हे अंतर जे आहे ना, ते अंतर कशामुळे असतं
त्या वस्त्रामुळे असतं. परंतु त्या अंतराचंच मागेच मी सांगितलं होतं की माया म्हणजे काय, तर परमेश्वर आणि मी ह्यांच्यामध्ये मी जेवढा परमेश्वरापासून लांब आहे ते अंतर म्हणजे माया, आणि जेवढा मी परमेश्वराच्या जवळ आहे ती जवळीक म्हणजे शुद्ध विद्या. हा एवढा सुंदर सोपा विचार आम्हाला सांगितला गेला. मग त्यानुसार मला कळलं पाहिजे की हा जो पिवळा रंग आहे हा मी आणि माझा परमात्मा ह्यांच्यामधला अंतरपाठ आहे. इकडे लग्न म्हणजे ते वैवाहिक लग्न, मॅरेज नाही लावायचं, लक्षात ठेवा, चुकीचा अर्थ काढू नका. तर इथे आम्हा दोघांमध्ये हा जो पडदा आहे, हे जे अंतर आहे ते आम्हाला दूर करायचं आहे. कसं दूर करायचं आहे, तर त्याचंच ध्यान करून, त्या रामाचंच ध्यान करून, त्याच्या त्या पीतवस्त्राचंच ध्यान करून, त्या सगुण निराकार भावातला आपलंसं करून. मला ती एक सुंदर गोष्ट आठवते वारकरी संप्रदायातली, खूप सुंदर गोष्ट, मला लहानपणापासून अत्यंत आवडणारी गोष्ट. की एकदा जनाबाई रात्रीच्या जेवणानंतर विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेर जाते. बाहेर मंदिर बंद झालेलं असतं. संध्याकाळी जेवण, ज्याकडे रात्र म्हणजे आत्ताशी आम्ही रात्री 11-12 जेवत असं नाही, संध्याकाळी सूर्यास्ताच्या आसपास जेवण झालेली असायची. जेवण झाल्यानंतर आपलं काम आटोपून बिचारी मंदिराच्या बाहेरीपर्यंत जाते नमस्कार करण्यासाठी. पण तिला संपूर्ण दिवसात एकदाही विठ्ठलाच्या मंदिरात जायला त्या दिवशी जमलेलं नसतं. ही जाते तिथे, सगळी सामसूम असते तिथे. ही विठ्ठलाला नमस्कार करणार नेहमीच्या पद्धतीने. एवढ्याच गोष्ट काय करते की पाठीमागून तिला हाक ऐकू येते, अगं जने. जनाबाई बघते तर एक म्हातारी बाई बसलेली आहे देवळाच्या पायरीवरती आणि ती हाक मारते. जनाबाई त्या म्हातारीच्या जवळ विचारते, आजी काय हवंय का तुला? अगं म्हणे मी इथे मंदिरात आले, नामस्मरण करत बसले आणि मग विसरूनच गेले की मी इथे किती वेळ बसले. काळोख झालाय, मला कळलंच नाही. आता मला माझ्या घरी कसं यायचं कळत नाही ग, कारण माझी दोन्ही डोळ्यांनी तशी मला रात्री खूप कमी दिसतं. कुठे पडले बिडले तर मी वाटच बघत होते. तुझ्या तोंडचं म्हणे श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ऐकलं आणि ओळखलं की जनाबाई आली आहे, म्हणून मी तुला हाक मार, तू जनीच आहेस ना? जनाबाई म्हणते होय आजी मी जनाच आहे. तर चल मग मला घरी घेऊन जातेस का? जनाबाई पटकन निघते. विठ्ठला नमस्कार करायला आलेला, लक्ष ना, विठ्ठल नमस्कार केलेलाच नाही. त्या म्हातारीला हाताला धरते आणि तिच्या घरापर्यंत नेऊन बसवते. रस्त्यात 3-4 मंडळी तिला कोणी अंगणात गप्पा मारत बसले बघतात. काय कसं नाही, कुठे चाललीस? आज मंदिरात नाही गेलीस? नाही सर, आजीला पोचून येते मग मंदिरात जाते. ती एकटीच बिचारी बसली होती. जनाबाई मनापासून जे काय आहे ते सांगते. गावाच्या टोकाला त्या म्हातारीचं घर असतं. जनाबाई तिला तिच्या घरापर्यंत नेऊन पोचून येते. म्हातारी तिला भरपूर आशीर्वाद देते. जनाबाई तिथून परत चालत विठ्ठलाच्या मंदिराच्या पायऱ्यांशी येते. ती परत हात जोडणार, तिचं नामस्मरण तर चालूच आहे, परत हात जोडणार. तेवढ्यात त्या म्हातारीचा मुलगा धावत येतो. जनाबाई जनाबाई घात झाला, काय झालं? तर आई बेशुद्ध पडले, तुम्ही आता आणून सोडलं, काय झालं? रस्ते कुठे पडली बिडली का? जनाबाई विचार म्हणते चला. जनाबाई परत त्याच्याबरोबर धावत सुटते, घरापर्यंत येते. तर म्हातारी बेशुद्ध अवस्थेत असते. जनाबाई तिच्या तोंडावर पाणी मारते, पण ती वैद्याला आणलेला असं काहीतरी उपचार चालू असतात. मग जनाबाईचा हात तिच्या डोक्याला पडतात. म्हातारी डोळे उघडून बघते. जनाबाई म्हणते आजी अगं काय झालं ग? म्हातारी सांगते अगं जने, तू इथून मला सोडून गेलीस ना, तेव्हापासून मला सारखं असं वाटायला लागलं की तुझा हात कधी सोडू नये. तुझं धरला होतास ना माझा हात, तो कधीच सुट्टा कामा नये. आणि तो हात सुटला ज्या क्षणी, त्या क्षणी मला एवढं मोठं दुःख झालं ग, मला खूप जोरात रडायला लागलं आणि मी बेशुद्ध झाले. जनाबाईने एकदा हात धरला, तो कधी सुटू नये माझ्या हातून, म्हणून किती दुःख झालं त्या म्हातारीला बघा. जने तू माझा हात नको ग सोडूस. जनाबाई हात पकडून ठेवते. एवढी 90च्या पुढे पलीकडे गेलेली म्हातारी सांगते माझा हात सोडू नकोस ग. जनाबाई तिचा हात पकडून बसून राहते. म्हातारी झोपते. म्हातारीची मुलं, सुना, नातन, नातू, नातसुना सगळे झोपतात, पण जनाबाईचा हात धरलेला आहे तिने, त्यामुळे जनाबाई मात्र बसून आहे. जनाबाई मनातूनच नामस्मरण तिचं चालूच आहे. असं होता होता सकाळ होते. जनाबाईला वाटतं आता आत हलगत सोडून घेऊया आपण, आजींची झोप पण चांगली झाली आणि आपण कमीत कमी काकड आरतीच्या आधी जाऊन ते नमस्कार करूया. ती हात सोडवायला जाते तर म्हातारी जागी होते, म्हणजे जने हात सोडू नकोस. आता जनाबाईच काय करणार, अत्यंत प्रेम आहे. तिचा हात पकडून बसून राहते. ब्राह्ममुहूर्त असं हो निघून जातो. घरात मंडळी काळजी करतायत, नामदेव, गोणाई
सगळी मंडळी काळजी करते की जणी गेली कुठे, अजून आली नाही जणी. मग यांना माहिती होतं की कुठे विठ्ठल रामाने देवळात बसली आहे एका वेळेस. शेवटी अगदी ब्राह्ममुहूर्ताला पण आली नाही म्हटल्यानंतर पुढे आली नाही, काकड आरतीला पण आली नाही की काय. म्हणून काकड आरतीसाठी ही मंडळी ती मंदिरामध्ये येतात, नाही मंदिरामध्ये नाही आहे. मग घरची मंडळी सगळी घाबरतात आणि जनाबाईचा शोध सुरू होतो. त्या त्यांना गरीबा असंच टोकाला कुंभाराचं एक घर आहे आणि त्या घरामध्ये म्हातारीच्या घरी जाऊन बसलेली आहे. सगळी मंडळी नामदेवांसकट त्या कुंभाराच्या घरी जातात, त्या कुंभारणीच्या घरी जातात. बघतात त्यांची मंडळी उठली आहेत, नुकती कुठे उठू लागली. म्हणजे काय झालं, नाही आहेत ना जनाई आहेत आतमध्ये बसलेत. आमची आई म्हणते हात सोडू नको, म्हणते हात सोडत नाहीत. नामदेव स्वतः हातमध्ये येतात. बघा त्या घराचं भाग्य किती. जनाबाई आली, नामदेव आले, नामदेवांची पत्नी आली, नामदेवांची आई आली. म्हणजे सगळी संत मंडळींचा मोठाच्या मोठा गटच तिकडे आलेला आहे. आणि कशामुळे तर एका भक्ताची हौस की या संतिणीचा मी धरलेला हात मला सोडायचा नाही आहे. किती मनापासून सुंदर गोष्ट आहे बघा. नामदेव आतमध्ये जातात. जनाबाईचा उजवा हात त्या म्हातारीने धरून ठेवलेला आहे. नामदेव येत आहेत. जनाबाई त्यांना नमस्कार करायला हात पण पुढे करू शकत नाही. आता करायचं काय. जनाबाई मनातल्या मनात नामदेवांच्या पायाला हात लावून नमस्कार करते. नामदेव तिला विचारतात, काही विचारू बघतात. तेवढा जनाबाई म्हणते बोलायचं नाही, आई झोपली. आता नामदेव पण तिकडे बसून, नामदेवांच्या बरोबर आलेली सगळी पण तिकडे बसून, सगळ्यांचं मनाचं नामस्मरण चालू आहे. म्हातारी मात्र अजिबात डोळे उघडत नाही. बोट काढायला बघितलं की म्हातारीचा हात घट्ट, म्हातारी जागी होते. वाटलं की बंद. आता कळत नाही सगळ्यांना की हे सगळं हे सोडवायचं कसं, काय करायचं काय, प्रश्न पडला सगळ्यांना. असं होता होता काय होतं की माध्यान्हाची वेळ येते. सगळी मंडळी घरातली शांत बसून नातेवाईकांना म्हणजे कळते की करायचं काय नक्की. आणि ती तिची मुलं नातू वगैरे सगळे हाक मारायला बघतात, अगं आई अगं आजी. म्हातारी अजिबात डोळे उघडत नाही. अरे कशाला डोळे उघडेल, जनाबाईचा हात पकडायला मिळाला मला सांगा. अशी संधी सोडणार कोण, सोडेल तो मूर्ख. ती म्हातारी चांगलीच हुशार आहे, ती हात सोडतच नाही. ह्याला वाटतं म्हातारी बेशुद्ध पडली आहे का. मग वैद्याला बोलवता, वैद्य सांगतो नाही बेशुद्ध पडलेली नाही आहे, पण ही झोपलेली आहे. आता इथे आम्हाला खरं कळेल की झोपलेला आणि झोपेचं सोंग घेतलेला. झोपलेला जागा करणं सोपं आहे, झोपेचं सोंग घेतलेला जागा करणं कठीण आहे. हे एरवी वाईट गोष्ट असते, पण आम्हाला कळेल की इथे खूप चांगली गोष्ट आहे. आता जनाबाई मात्र आपला शब्द दिलेला आहे तो पाळते, ती उठत नाही. तेवढ्याच मध्यान्ह वेळ होऊन जाते आणि गोरोबा काका येतात. गोरोबा काका या म्हातारीचे नातेवाईक आहेत. ही गोरोबा काकांची वहिनी लागते. गोरोबा काका येतात घरामध्ये, त्यांच्यापर्यंत माहिती जाऊन पोचलेली आहे. आणि गोरोबा काका बघतात की अरे काय भाग्य आहे या माऊलीचं की जनाबाई हात धरून बसली आहे आणि त्यासाठी साक्षात नामदेव महाराज तिष्ठत आहेत. गोरोबा काका ते दृश्य बघून तल्लीन होतात. ते आलेले असतात त्या म्हातारीला उठवायला, पण ते प्रेमाचं दृश्य बघून गोरोबा काका तल्लीन होतात. त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. आता आलं का पंचायत. गोरोबा काका नातेवाईकांनी बोलू नका, गोरोबा काका नातेवाईक आहेत त्यांचे, पण ज्यांना बोलावलं की त्यांनी म्हातारीला उठवा म्हणून, तर तेही तल्लीन होऊन बसले. आता करायचं काय. आता आणखीन प्रॉब्लेम झाला. संध्याकाळ व्हायची वेळ येते तरी जनाबाई उठू शकत नाही. जनाबाई उठत नाही म्हटल्यावर बाकीचं कोण उठत नाही. एवढ्यामध्ये बातमी येते की कार्तिकीसाठी ज्ञानदेवादी 4 भावंड आलेली आहेत. हे मंडळी जातात तर निवृत्तीनाथ बसलेले आहेत, ज्ञानदेव बसलेले आहेत, सोपानदेव, मुक्ताबाई खेळते. हे मंडळी नमस्कार करतात आणि विचारतात की असं असं झालेलं आहे, ज्ञानदेवा काय करायचं. ज्ञानदेव नेहमीप्रमाणे आपल्या निवृत्तीनाथांकडे बघतात. निवृत्तीनाथ मुक्ताबाईकडे बघतात आणि मुक्ताबाईला म्हणतात, अगं मुक्ते जा ना जाऊन जनाईला उठव. मुक्ताबाई निघाली, धावत 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 पळत निघाली त्यांच्याबरोबर. साक्षात जगदमाऊली येते. ती तिकडे जाते आणि घराच्या उंबरठ्यातून आत पाऊल टाकल्याबरोबर मुक्ताबाई हाक मारते, नीट लक्ष द्या. मुक्ताबाई धावत धावत आलेली आहे. त्या घरामध्ये आतमध्ये ती म्हातारी झोपलेली आहे, जनाबाईचा हात पकडून झोपलेली आहे. मुक्ताबाई दरवाजाशी येते आणि आदिमाया आहे, ती खेळवणारी आहे सगळ्या जगाला. ती म्हणते, अगं जने तू जा, हा आता मी हात पकडून ठेवलाय. आलं लक्षामध्ये. अगं जने तू जा, हा आता मी हात पकडून ठेवलाय. म्हातारीला वाटत अरे बापरे, जनाबाईने हात सोडला, दुसऱ्या कोणीतरी पकडला. म्हातारी पटकन उठून बसते.
आधी माया आहे, ती कशी बरोबर सगळ्यांना फिरवायचं काम करते बघा. जनाबाईचा हात सुटतो. आता जनाबाईचं वचन पूर्ण झालं की मी हात धरलाय तोपर्यंत तुला सोडवायचं नाही. म्हातारीनेच हात सोडून दिला. पण म्हातारी ते बघून रडायला लागते. म्हातारी म्हणते मी किती पाप केलं की मला आता कळून चलं. मी तुम्हाला सगळ्यांना तिष्ठत ठेवलं, पण तरी मला असं वाटतं तुझा हात सोडला हे पण पाप झालं. मला कळत नाही जणे, मी काय करू. या जनाबाई म्हणते आपल्या सर्वांपेक्षाही श्रेष्ठ असणारी मुक्ताई इथे आलेली, तू तिला शरण जा. ती मुक्ताबाईचे चरण पकडते आणि ह्या मुक्ताबाईने तिला सांगितलेली गोष्ट अपरंपार सुंदर आहे. मुक्ताबाई तिला म्हणते अगं तू पाप केलंस की पुण्य ह्याचा विचार पण त्या विठ्ठलाच्या पायावर सोडून दे. पण तुझी इच्छा धारण केलीस ती अत्यंत पवित्र आणि अत्यंत सुंदर होती. कसल्याही पापाचा पुण्याचा विचार न करता तू ह्या जनाबाईचा हात घट्ट धरून ठेवलास. हा तुझा जो भाव आहे ना, ह्या भावाने तू जनाबाईला नाही पकडलेस, ह्या भावाने तू पकडलेस त्या विठ्ठलाला, ह्या भावाने तू पकडलेस त्या रखुमाईला. बघ आतापर्यंत हात धरून तुझा कोण बसलं होतं बघ जरा. आणि बघता तर काय, जनाईच्या जागी साक्षात विठ्ठल रखुमाई उभे राहतात. साक्षात विठ्ठल रखुमाई. आणि मग पत्ता लागतो की जनाबाई कुठे. आता जे हात धरून बसलेली आहे ते जर विठ्ठल रखुमाई आहे तर स्वतः जनाबाई कुठे आहे. हा आता प्रश्न पडला. सगळी भक्त संत मंडळी आता जनाबाईला शोधण्यासाठी जातात. तर दिसतं की जिथे विठ्ठल रखुमाई, जिथे विठ्ठल उभा आहे, जिथे विठ्ठलाची मूर्ती त्या गाभाऱ्यात आहे, विठ्ठल इथे आलेला आहे आणि त्या जागी ही जनाबाई शांतपणे उभी आहे. लक्षात ठेवा, हा तो सगुण निराकार भाव भक्ताचाही आणि भगवंताचाही. विठ्ठलाच्या जागी म्हणजे विठ्ठलाच्या जागी कमरे हात ठेवून नव्हे तर त्या जागेसमोर उभी आहे. जनाबाईचा नियम पण पाळला गेला, नमस्कार करण्याचा. आता गोष्ट कशी आहे, विठ्ठल जनाबाईच्या बदली तिथे आलेला आहे. त्यामुळे जनाबाईच्या समोर इथे विठ्ठल नाही आहे. जनाबाईने डोळे उघडले तर प्रॉब्लेम. त्यामुळे जनाबाईला हा ध्यानातून बाहेर पण काढत नाहीये. जोपर्यंत हा तिकडे तोपर्यंत इकडे जनाबाई आहे, जोपर्यंत इथे जनाबाई आहे तोपर्यंत तिथे विठ्ठल आहे, जोपर्यंत ती म्हातारी हात सोडत नाही तोपर्यंत ही संपूर्ण चक्र सुटत नाही. हा भाव म्हणजे पितांबर. हा भाव म्हणजे पितांबर. आणि रामाचं ध्यान आम्ही कसं करावं म्हणून आम्हाला बुधकोशी ऋषी सांगतात, तर ह्या पीत वस्त्रामध्येच त्याचं ध्यान करा. ह्या पीत वस्त्रामध्ये, ह्या सगुण निराकार भावामध्ये आमचे सगळे भाव साकार असतात. परमेश्वराची आम्ही भक्ती करायची तरी कशी करायची, का करायची, तर का करायची हा पहिला प्रश्न. भक्तीसाठी भक्ती करायची, परमेश्वराची भक्ती करायची हा आमच्या मनामधला भावच नाही. अमुक व्हावं म्हणून भक्ती करायची, तमुक व्हावं म्हणून देवाच्या पायाशी जायचं. अमुक झालं नाही तर मी लगेच दुसरा देव पकडलाच. आणि दुसरा देव कोण आकाशाच्या बाहेरून येणार आहे. ब्रह्मांडाचा नायक फक्त एकच आहे, सबका मालिक एक. साईबाबा आम्हाला सांगून सांगून थकले पण आम्ही शिकलो नाही. तर सबका मालिक एक वाक्य मात्र आम्हाला पडायला तयार नाही. हे रूप नाही ते रूप, ते रूप नाही ते रूप, ते रूप नाही ते रूप, एकच आहे तो एकच आहे. ह्या देवाला सोडून दुसऱ्या देवाकडे गेला म्हणून तुमचं कौतुक करेल, मुळीच करणार नाही. आम्हाला नीटपणे कळलं पाहिजे अक्षरशः. परंतु आम्हाला ते कळत नाही. आमच्या उपासना सगळ्या ह्या साकार उपासनाच असतात. अमक्या अमक्यासाठी माझी भक्ती, अमुक गोष्ट मिळाली तरच भक्ती, अमुक गोष्ट मिळण्यासाठी एवढी एवढी भक्ती करीत, त्याच्यापेक्षा कमी नाही. ही गोष्ट मिळाली की ती भक्ती परत करणार नाही. गोष्ट संपली. म्हणजे आमची भक्ती कशी आहे, तर भक्ती सदैव साकारच आहे. आणि भक्ती आमची निराकार व्हायला हवी. आमची भक्ती जोपर्यंत निराकार होत नाही ना, आमच्या जोपर्यंत इच्छा अशा असतं की आम्हाला वारंवार कृष्णाने सांगितलं कर्मफळाची अपेक्षा धरू नका, कर्म करत राहा, फळ आपोआप मिळणारच आहे. कारण फळ मिळवणं तुमच्या हातात नाही आहे. फळ फक्त तो देतो, त्याच्या नियमानुसार तुम्हाला मिळतं, त्याच्या इच्छेनुसार आम्हाला मिळतं. म्हणून आम्ही अमुक अमुक फळाची अपेक्षा धरतो आणि त्यानुसार प्रयत्न करतो, ते चुकीचं. ध्येय जरूर असू दे मनामध्ये की मला अमुक अमुक गोष्ट करायची, मला अशा रीतीने व्हायचं, मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं आहे,
पण कशा प्रकारे, कधी, काय, सगळं त्या परमेश्वरावर ठेवून द्या. आणि एक मार्ग बंद झाला म्हणजे परमेश्वराचे सगळे मार्ग बंद झाले हा विचार मी करता कामा नये. म्हणजे मी त्याला आकारामध्ये अडकवला. आणि तो आहे कसा, तर तो केशव आहे. केशव म्हणजे शवाच्या पलीकडे जो आहे तो केशव. शव म्हणजे प्रेत नव्हे, शव म्हणजे आकृती. जो आकृतीच्या पलीकडे आहे तो केशव आहे. आणि म्हणून माझा भाव आकृतीच्या पलीकडे जायला हवा. आम्ही देव मामलेदारांची गोष्ट वाचतो. देव मामलेदार म्हणजे कोणी साधी सुधी गोष्ट नाही आहे, लक्षात ठेवा. साईच्या चरित्रामध्ये देव मामलेदार हे सुद्धा खूप मोठे सिद्ध आहेत. आणि पुढे तर त्यांचं अधिकाधिक सिद्धी वाढत गेलेलं आहे. अत्यंत उच्च कोटीच्या पोझिशनला जाऊन पोचलेले भक्त आहेत. पण तरी जोपर्यंत त्यांचा भाव असाच होता की साईबाबा म्हणजे कफनी घातलेली, डोक्याला फडकं गोंडाळलेले, लांब थोडी दाढी असलेले, वयस्कर 70, 75, 80 वर्षाचे गृहस्थ, त्या आकाराची माझा सद्गुरू. त्यामुळे त्यांना बाबा घरी येऊन जेवून गेले सांगितल्या शब्दाप्रमाणे तरी ओळखता आले नाही. ही एवढ्या मोठ्या श्रेष्ठ भक्ताच्या बाबतीत घडतं, मग आमच्या बाबतीत काय काय घडू शकतं. म्हणून आम्हाला पहिल्यांदा एक भाव धारण केला पाहिजे. तो कुठला, तर सगुण निराकार भाव. की अमक्यासाठी भक्ती नाही, मी भक्ती करीन ते परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी, परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी. मी त्याच्याकडे जरूर मागीन, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, मुलीचं लग्न होऊ दे, अमुक अमुक जे काय मागायचं असेल, पण ते मागताना त्याचा आकार मात्र परमेश्वराला ठरवू दे. हा भाव माझा हवा, हा भाव माझा हवा. आम्ही श्रीकृष्णाला बघतो, तोही पीतवस्त्रच धारण करतो. हा रामही पीतवस्त्रच धारण करतो. हा रामचंद्र, हा कृष्ण, ह्यांचं हे पितांबर जे आहे त्याचं ध्यान आम्ही करतो. रामाचं ध्यान करताना जेव्हा त्याचं पितांबर आम्हाला दिसतं, कृष्णाचं ध्यान करताना जेव्हा त्याचं पितांबर आम्हाला दिसतं, तेव्हा मला कळलं पाहिजे की हा पिवळा रंग जो आहे तो निसर्गात मला आणखीन कुठे कुठे दिसतो. तेव्हा बापू आम्हाला फक्त सोन्यामध्ये दिसतो, तो सगळ्यात महत्त्वाचा. पण तो निसर्ग नाही आहे. निसर्गामध्ये जे सोनं सापडते ते पिवळं नाही आहे, आम्हाला कळतं. निसर्गामध्ये पिवळा रंग आम्हाला कुठे कुठे दिसतो. सकाळी जेव्हा आम्ही ब्राह्ममुहूर्ताला उठतो आणि आकाशाकडे बघतो, पहिल्यांदा आम्हाला अरुण रंग दिसतो, लाल रंगाचा रंग. आणि मग हळूहळू पिवळे किरण दिसायला लागतात, सोनेरी किरण. अरुण रंग जो आहे तो सूर्योदयाच्या आधीचा रंग आहे. पण सूर्य उदय होत असताना, सूर्य उदय पावत असताना जो रंग आहे तो पीत रंग आहे, तो कनकवर्ण आहे. म्हणजे हा रंगच मुळी कसला आहे, तर हा उदयाचा रंग आहे. निर्गुण निराकारतेतून, त्या नपणातून, म्हणजेच त्या तात्पुरत्या अंधारातून बाहेर येणारं भगवंताचं स्वरूप म्हणजे हा पीतरंग. ह्या पिवळ्या रंगाचं गुणधर्मच मुळी काय, की परमेश्वराच्या शक्तीचा उदय म्हणजे पिवळा रंग. आम्ही अनेक ठिकाणी पिवळ्या रंगाची फुलं बघू, पिवळ्या रंगाची फुलपाखरं बघू, परंतु सृष्टीमधला आद्य पिवळा रंग कुठला आहे, तर सूर्योदयाचा जो सोनेरी रंग आहे तो पिवळा रंग, आणि तोच पितांबराचा रंग आहे. म्हणजेच काय की रामाचं ध्यान करताना पीतम वासो वसानम, माझ्या हृदयामध्ये पण त्या रामाचा उदय व्हायला हवा. कारण मला माहीत पाहिजे, मला माहिती आता झालेलं आहे की हा पिवळा रंग कसला आहे, तर हा परमेश्वरी शक्तीच्या उदयाचा रंग आहे. म्हणून बुधकौशिक ऋषी ध्यानामध्ये पीतम वासो वसानम आम्हाला सांगतातच. कारण बुधकौशिक ऋषींना रामरक्षा ज्या अवस्थेत प्राप्त झाली त्या अवस्थेमध्ये कुठलीही गोष्ट, कुठल्याही गोष्टीची कमतरता, कुठल्याही गोष्टीची अल्पता असूच शकत नाही. सगळंच विशाल आहे, बृहद आहे. आणि म्हणून तो शब्द उचित येतो की पीतम वासो वसानम. मी अशा रामाचं ध्यान करतो, मी अशा रामाचं ध्यान करतो की ज्याने पीत वस्त्र धारण केलेलं आहे, म्हणजेच उदयाचा रंग ज्याने धारण केलेला आहे. ह्याचा अर्थ काय की परमेश्वरा, माझ्या आयुष्यात तू सदैव उदयी स्थितीमध्ये राहा. तुला मी अस्ताला कधीच पाठवणार नाही. त्या कुंभारणीसारखी माझी स्थिती पाहिजे की मी जनाबाईचा हात घट्ट धरून ठेवलेला आहे. मला पाप लागलं तरी चालेल जनाबाईला खोळंबून ठेवल्याचं, पण मी तिचा हात सोडणार नाही. उदयाची स्थिती कायम राहू दे. आमच्या आयुष्यामध्ये कायम परमेश्वराच्या अस्ताची स्थिती जास्त असते. ह्या पीत वस्त्राचं ध्यान करायला का आम्हाला बुधकौशिक ऋषी सांगतात, कारण हा उदयाचा रंग आहे. की राजानो, कायम मी असं ध्यान करीन. कशाचं ध्यान करीन, तर उदय होणाऱ्या परमेश्वरी शक्तीच्या रंगाचं मी ध्यान करीन. मला सरळ सरळ नुसतं उदय होणाऱ्या सूर्याचं ध्यान करणं तेवढं शक्य नाही. पण हा राम सूर्यपुत्रच आहे.
हा सूर्यवंशीच आहे, हा साक्षात सूर्यच आहे. हा आकाशात दिसणारा सूर्य म्हणजे राम नव्हे, तर अशा अनंत सूर्यांचा जो सूर्य आहे, जो सवितृ आहे, तो राम आहे. आणि मग त्याचं ध्यान आम्हाला करण्यासाठी हे पीत वस्त्र आम्हाला बुधकोशिक ऋषींनी सांगितलंय. पीतम वासो वसानम. आम्ही रामाचं ध्यान करताना माझ्या मनामध्ये पीत वस्त्र जेव्हा दिसायला लागेल डोळ्यासमोर, माझ्या उघड्या डोळ्यानं किंवा माझ्या बंद डोळ्यानं, तेव्हा मी मनापासून रामाच्या बद्दलकडे माझ्या मनात हीच प्रार्थना केली पाहिजे की पीत वस्त्र म्हणजे रामाचा उदय. मी पीतम वासो वसानम म्हणतो तेव्हा माझ्या मनामध्ये रामाचा उदय होत असतो. जो कोणी अत्यंत निष्ठेने मनापासून रामाच्या पितांबराचा रंग बघत हे ध्यान करेल की हा पिवळ्या रंगाचं वस्त्र नेसलेला राम जो बसलेला आहे सिंहासनावरती किंवा उभा आहे, म्हणा जे काही आहे ते, तो माझा आहे आणि मी त्याचा आहे. मी पूर्णपणे त्याचा आहे आणि तो पूर्णपणे माझा आहे. त्याशिवाय मला काय द्यायचं आणि काय द्यायचं नाही हे त्याला ठरवू दे. मी फक्त एकच ठरवणार की मला माझा परमात्मा हवा. कुंभारीने एकच ठरवलं, मला जनाबाईचा हात हवा, मग मला पाप लागू दे की पुण्य लागू दे, काय वाटेल ते लागू दे. मला रात्रभर इकडे असं बसावं लागलं, खोटी खोटी झोप घेतल्याचं पाप लागलं, अन्न पाणी खायला नाही मिळालं हरकत नाही, पण मी तिचा हात सोडणार नाही. तसा मी परमेश्वराचा हात कधी सोडणार नाही, परमेश्वराला अस्ताला कधी जाऊ देणार नाही. कायम उदयाच राहू दे माझ्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये. हा निर्णय करण्यासाठी हे ध्यान आहे की पीतम वासो वसानम. आम्हाला प्रत्येकाला वाटतं की परमेश्वराची कृपा माझ्या आयुष्यात सदैव असावी, पण ही सदैव असेल केव्हा? जोपर्यंत परमेश्वर माझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत. माझ्या आयुष्यात परमेश्वर नाही मात्र त्याची कृपा आहे असं कधी होईल का? होऊ शकत नाही. परमेश्वर असल्याशिवाय कृपा नाही हे मला कळलं पाहिजे. आणि परमेश्वर आहे म्हणजे कृपा आपोआप आहेच. परमेश्वर नाही आणि कृपा आहे असंही कधी घडत नाही, आणि परमेश्वर आहे पण कृपा नाही असंही कधी घडत नाही. परमेश्वर येतोच, परमेश्वर आलाच की कृपा आपोआप आलीच. म्हणून माझ्या जीवनामध्ये सदैव हा राम कसा असला पाहिजे? तर पीतम वासो वसानमच असला पाहिजे. आणि त्यासाठी मला मात्र काय करायला हवं? तर मला तोही मार्ग ह्याच ध्यानामध्ये सांगितलेला आहे की मला काय करायला पाहिजे? तर सगुण निराकार भावाचं पितांबर धारण करायला पाहिजे. सगुण निराकार भावाचं, की मग मी ज्या क्षणी पितांबर तो धारण करीन त्या क्षणालाच मी त्या पितांबराचं ध्यान करणाऱ्या रामाचं ध्यान नीट करू शकेन. राम हमारा जप करे हम बैठे आराम, ह्या पोझिशनमध्ये तेव्हाच जातो जेव्हा मी तो पितांबर धारण करतो. तेव्हा ध्यान केल्याने काय मिळतं? आपण साईचरित्रामध्ये वाचतो की ज्या गोष्टीचं मनुष्य ध्यान करतो त्याच्यासारखा बनतो. मी रामाचा पितांबर नेसणं म्हणजे देवाचा पितांबर देवळातून विकत घेऊन 100 रुपयाला 200 रुपयातून नेसणं नव्हे, तर रामाचा पितांबर नेसणं म्हणजे रामाचा जो भाव भक्ताविषयीचा आहे तसा माझा भाव परमेश्वराविषयी असतो. रामाचा भाव प्रत्येक भक्ताविषयी कसा आपण मागच्या वेळेस बघितलं दूतश्रय धनुष्यमच्या वेळेस, की ह्याचं कल्याणच व्हावं, ह्याचं चांगलंच व्हावं, हा माझाच आहे, हा काय माझाच राहू दे. परमेश्वराचा भावच मुळे हा आहे की हा माझा लाडका आहे, हे माझं लेकरू आहे, हा माझा आहे. तुम्ही परमेश्वराला स्वतःचं लेकरू म्हणा नाही तर स्वतःचा बाप म्हणा, पण भाव मात्र पूर्ण प्रेमाचाच असू दे. परमेश्वर माझ्यावर जेवढं प्रेम करतो ना तेवढं मला त्याच्यावर करता येणं कधीही शक्य नाही, हे मला मान्य आहे. पण तरी देखील मी माझ्याकडून जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करीनच, हा निर्णय घ्या. पीतम वासो वसानम म्हणताना हा अर्थ माझ्या मनात उदित झालाच पाहिजे कधीतरी. नुसतं म्हणताना नाही, एरवी सुद्धा मी रामाच्या फोटोकडे बघताना, कृष्णाच्या फोटोकडे बघताना, त्याच्या तस्वीरीकडे बघताना, त्याच्या मूर्तीकडे बघताना मला दिसला पाहिजे याचा पिवळा पितांबर की हा कसला वर्ण आहे? तर परमेश्वर शक्तीच्या उदयाचा वर्ण आहे. त्याचं ध्यान मी जेव्हा करीन तेव्हाच माझ्या जीवनामध्ये परमेश्वरी शक्तीचा उदय व्हायला लागेल. आणि म्हणून या ध्यान मंत्रामध्ये हा साधा सुद्धा वाटणारा शब्द बुधकोशिक ऋषींकडून वापरला गेला की पीतम वासो वसानम. आम्ही ध्यान करणार आहोत ह्या पितांबर धारण करणाऱ्या रामाचं, पितांबर धारण करणाऱ्या त्या महाविष्णूचं. तो पिवळा रंग माझ्या आयुष्यात कायमचा उदय आणण्यासाठी, भले मी 80-90 वर्ष जाऊन देह सोडून पण जाईन, परंतु तो पिवळा रंग मात्र मला कधीही सोडणार नाही. कारण अगस्ती ऋषीच आपल्या सुक्तांमध्ये सांगतात की हा जो लिंग देह आहे, आम्ही म्हणतो ना की बाबा देहातून प्राण निघून जातात, त्या पंचप्राण बरोबर काय घेऊन जातात? तर त्या माणसाचं अंतर्मन घेऊन जातात, जीव घेऊन जातात. तो जो लिंग देह आहे
त्या लिंगदेहाचा वर्ण कसा आहे तर लिंगदेहाचा रंग हा पितांबरी आहे. लक्षात घ्या. आम्ही नेहमी लिंगदेह शब्द वाचतो की अंगुष्ठ मात्र जो आहे याच्यामध्ये पंचप्राण आहेत आणि अंतर्मन त्या मानवाचं त्या जीवाचं आहे. बरोबर प्रारब्धाचं गाठोडे घेऊन लिंगदेह जातो. ह्या लिंगदेहाचा पापी असो की पुण्यवान प्रत्येकाच्या लिंगदेहाचा वर्ण हा पितांबर आहे. पितांबर वर्णाचा आहे म्हणजे पीत आहे. म्हणजे इथे आम्हाला कळेल की हा पीतरंग आमची साथ कधीच सोडत नाही. हाच लिंगदेह परत नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो आणि ती पिवळ्या रंगाची साथ सुटते का नाही. तो पिवळा रंग आत बसलेलाच आहे आणि म्हणून त्या आरतीमध्ये येतं पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. कारण हा पीतवर्ण जो आहे ना तो माझा कैवारी आहे हे मला कळलं आहे. कारण माझ्या लिंगदेहाला सुद्धा सुरक्षितपणे देहाच्या बाहेर घेऊन जाणारा हा पीतवर्ण, तिथून परत नवीन जन्मामध्ये मला आणणारा हा पीतवर्ण, ह्या परमेश्वराच्या अंगावर वस्त्राचा रंग बनलेला हा पिवळा रंग, ह्या संपूर्ण पृथ्वीला शक्ती पुरवणाऱ्या सूर्याच्या उदयाचा रंग असलेला पिवळा वर्ण. आणि म्हणूनच रामाचं ध्यान पीतम वासो वसानम. हरि.